शिवलीलामृत 11वा अध्याय. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. धन्य धन्य तेची जाण, जय शिव भजनी परायण. सदा शिवलीलामृत श्रावण, चारण सदा शिवाचे. सुतमने सैनिकाधिका प्रती, जे रुद्राक्षे धारण भस्म चर्चिती. त्यांच्या पुण्यास नाही मिती, त्रिजगती तेची धन्य. जो सहस्र रुद्राक्षे करी धारणा, त्याशी वंदिती शक्रादी सुरगुणा. तो शंकराचे त्यांचे दर्शना, घेता तारिती जीव भाऊ. आत्वा सोडस दंडी जाण, बांधावे रुद्राक्षे सुलक्षण. शिक्के माझी एक बांधावा पूर्ण, शिवस्वरूप म्हणून. त्यावरुणी करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्यास मान. आसो द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्षे बांधिजे अधारे. कंठी बांधावे 32, मस्तका भोवते 24. सहा करणी पुण्य विशेष, बांधितान सर्वदा. अष्टोत्तर शतमाळा, सर्वदा असावी गळा. एकमुखी रुद्राक्ष आगळा, पूजिता भागे विशेष. पंचमुख षण्मुख अष्टमुख, चतुर्दशमुख लक्ष्मीकारक. सकळ मंत्र सुफळ देख, रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन, तरी केले जाणिजे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा प्रम पावन, इतिहासे काय विषयी. काश्मीर देशीचा रब पावन, नामाभिधान भद्रशन. विवेक संपन्न प्रधान, प्रम चतुर पंडित. प्रजादाद भूसुर, धन्य म्हणती तोची राज्येश्वर. लाच न घेण्यास करी साचार, आम्हा ते तोर तोची पै. सुंदर पतिव्रता मृदुभाषिणी, पूर्वदंते शेलादिजे कामिनी. सुत सौभागे विद्वान गुणी, विशेष सुकृते पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्या प्रज्ञावंत गुरुभक्ता उदार. वक्ता क्षमाशील शास्त्रने सुरस फार, विशेष संस्कृते लाविजे. श्रोतास प्रेम चतुर सावधान, यजमान साक्षेपी उदार पूर्ण. काया आरोग्य कुलीन सुंदर कुलीन, प्रसप्ते प्राप्त होय. असो तो भद्रशनानी प्रधान, बहुत करिता अनुष्ठान. दोघाशी झाले नंदन, शिवभक्त उपजतांची. राजपुत्र नाम सुधर्म, प्रधानाक नाम. दोघे शिवभक्त निस्किम, सावधान शिवध्यानी. बाळे होण्या सदा प्रेमळ, अनुराग चिंती वैराग्यशीळ. लौकिका संगे द्रुमंगळ, त्यांची संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमार, लेविती वस्त्रे अलंकार. गजमुक्त माळा मनोहार, नाना प्रकारे लेवविती. तव ते बाळ दोघे जण, सरळंकार उपाधी टाकून. करीती रुद्राक्षे धारणा, भस्म चर्चिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत, श्रावण करीती श्रीरामृत. बोलती शिवनामावळी नित्य, पाहणे शिवपूजा सर्वदा. आचार्य करीती राव प्रधान, यासका नावडे वस्त्रभूषण. करीती रुद्राक्षे भस्म धारण, सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसुनी रुद्राक्षे काढिती, मागुती वस्त्रे भूषणे लेविती. ते सेवेची ब्राह्मणाशी अर्पिती, घेती मागुती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत, परितेन सांडिते आपुले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणती करावे काय आता. तो उगवला सुकृत मित्र, घराशी आला प्राशर. शेष ऋषीचे भार, अपार सुरे तेजस्वी. जो कृष्ण दैपनाचा जाणिता, त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता. जो वैशिष्टाचा नातू तत्वता, राक्षसेस न जेने केले. जेवी मनुष्य वागती अपार, तैसेच पुरी होते रत्नीचर. ते पितु कैवारे समग्र, जाळीले सहस्र कोनिया. जन्मजय सर्पशास्त्र केले, ते आस्त्याक मध्याच राविले. प्राशाराशी पुलस्तिले, प्रांतिले मग वांचिले रावणाधिक. वीरांची सदटावणी क्षणमात्रे, प्रतिष्ठी केली विश्वामित्रे. तेवी पितुकारे प्राशारी, वादी जर्जर पै केले. ती सांगवी समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागी ध्वनिता
ऐसा महाराज प्राशर ज्यांचा नातू होय शुक योगींद्र तो भद्रशनाचा कुळगुरु निर्धार घराला जाणुनी राव प्रधान सामोरे धावती साष्टांग मुनी घराशी आणि ती षोडोपचारी पूजिती भावचित्ती विशेष सहस्त्र वस्त्रे भूषणे देऊन राव विनवी कर जोडून मने दोघे कुमार रात्र दिन ध्यान करीती शिवाचे नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्षे भस्मावरी सदाभर वैराग्य अनुमात्र भाषण न करीती कोणाशी इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास अनुमात्र गजवाजे आणि समग्र उडावे आवडे ना पुढे हे राज्य करीती हे आम्हाशी गुड पडिले चित्ती मग ते दोघे कुमार आणून गुरुप्रती दाखविले भद्रशने गुरुनी पाहिली दृष्टीशी जैशी मित्र आणि शेशी तैशी तेजस्वी उपमा तयासी नाही कोटे शोधिता यावरी बोळे शक्ती सूत म्हणे हे का झाले शिवभक्त यांची पूर्वकथा समस्त एक तुझ सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापटन नंदी ग्राम तेथील वारांगणा मनोरम महानंदा नाम तियाचे त्या ग्रामीच्या तोची भूप पृथ्वी माझी निस्किम स्वरूप ललिताकृती पाहुणी कंदर्प तन्मय होणी नृत्य करी जैसा उगवला पूर्ण चंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्न खचित याने अपार भागे पार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा ढळत मणिमय पादुका रत्न खचित चरणीजीच्या सर्वदा विचित्र वसने दिव्य श्वास हिरण्यमय रत्न प्रेक राजस चंद्रशी समप्रकाश शियाजीची अभिनव दिव्य भरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गोमैशासी किल्लारे बहुत वाजी गजगरी बहुअस दास दासी अपार घरी माता सभांगे सहोदर जीचे गायन एकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जीच्या नृत्याचे कंसले देखून सकन रडप डोलविता मान तेचा भोग काम इच्छून भूप स्वभागे ती घरा वेश आसुनी पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता त्यांचा दिवस न सरता इंद्रासयुंश नवे रामशिव भक्त विख्यात दानशील उद्धार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेसी अन्न शस्त्र सदा चालवित नित्य लक्ष त्रिदळे शिव पूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करावी शिवासी याचक मनी जे जे इच्छित ते ते आनंदा पूर्वित कोटी लिंगे करावीत श्रावण मासी अत्यांदरे एक भद्रशन सावधान कुकट मरकट पाळले पिती करून त्यांच्या गळा रुद्राक्षे बांधून नाचूशी कविले कौतुके आपुलेचे कान त्यागार ते शिवलिंग स्थापिले सुंदर कुकट मरकट त्या समोर तेची बांधी प्रीतीने करी शिवला प्राण श्रावण तीही एकती दोघे जण शेवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवा पुढे महानंदा त्यासी सोडून नृत्य करावे कौतुके करून त्यांच्या गळा कंपाळी जाण इभोती चर्ची स्वस्ते हेवतीच्या संगती करून त्यासही घडतसे शिव भजन आसोतीचे सत्व पावया लागून सदाशिव पातला सौदागराचा वेश धरिला आनंदेच्या सदनाला त्यांचे स्वरूप देखून ते अबला तन्मय झाली ते देवा पूजा करुणी स्वहस्तकी त्यास बैसविले रत्नमंचकी तो प्रथमी मोलाचे हस्तकी कंकण त्यांच्या देखिले देखता गेली तन्मय होऊन मने स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कृतत्व हे नव्हे सौदागरे ते काढून तिच्या आस्तिकी घातले कंकण एरी होणी आनंद घन नेम करी तयासी पृथ्वीचे मोल हे कंकण मीही 32 लक्षणी पद्मीन 3 दिवस संपूर्ण दाशी तुमची झाले मी
तयाशी ते मानले सेवेची त्याने दिव्य लिंग काढिले सूर्यप्रभेहून आगळे तेज वर्णिने नव जाये लिंग देखुन्या ते वेळी महानंदात रमय झाली म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणून वंदी लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभेवरोनी कोटी कंकणे टाकावी ओवाळोनी सौदागर म्हणे महानंदे लागोनी लिंग ठेवी जतनये म्हणे या लिंगापाशी माझा प्राण बंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्नी प्रवेश करीन महाकठीण व्रत माझे हेरेने अवश्य म्हणून ठेविली नृत्यागारी नेऊन मग दोघे करीती शयन रत्न खचित मंचकी तिचे कैसे आहे सत्व देहरे पाहे सदाशिव भक्त तारावया भिनव कौतुक चरित्र दाखवी त्यांच्या आज्ञे करून नृत्य शाळेस लागला गणी जन धाव लागले चौकडन एकची हाक झाली तीच सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठ लवकरी री उठली घाबरी तव्हा ताज मज चेतला तैशा माझी उडी घालून कंठपास त्यांचे काढून कुकट मरकट दिदिले सोडून गेले पळून प्रती व्रतेशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्ताकर यावरी पुषे सौदागर महानंदे प्रती ते दवा माझे दिव्य लिंग आहे की जतन महानंदा घाबरी एकोन ओशे सेळ घेत बडवून म्हणे दिव्य लिंग दग्ध झाले सौदागर बोले वचन नेमाचा जी दुसरा दिन मी आपुला देतो प्राण लिंगाकारणे तुझवरी मग त्रिचरण चेतविला आकाश बनते जाती ज्वाला सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या आती लागवी उमारंग जो भक्त जन भवभंग उडी घातली सौम्यंग ओम नम शिवाय म्हणून येशे देखता महानंदा बोलविली सर्व वरदा लुटविली सर्व संपदा कोस समावेत सर्वही अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी ग्रदान महानंदेने स्नान करून भस्मंगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी नेऊन हृदयी चिंतिले शिवध्यान हार हार शिव म्हणून उडी निशंक घातली सूर्यबिंब निघे उद्या चळी तैसा प्रगटला कंपाळ मोळी दशभुज पंचवदन चंद्रमौळी संकटी पाळी भक्ता ते माता जगांचा भार तृतीया नेत्री वैश्वानर श्री जुळवाहे नीर भयंकर महाजोगी चंद्रकला तयांचे श्री नीलकंठ खंडांगधारी भस्म चर्चिरी शरीरी गज चर्म पांघुरला देसला व्याघ्रांबर गळा मनुष्य मुंडाचे हार सर्वांगी वेष्टित फणीवर दशभुजा मिरविती वरचरी कुंदक झेलित देवी दहा भुजा पसरोणी अकस्मात महानंदेशी झलोनी धरित हृदयी कमळी परमात्मा म्हणे झालो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान ती म्हणे हे नगर उद्रून विमानी बैसावी दयाळा माता बंधू समवेत महानंदा विमानी वैसत दिव्य रूप पावणी त्वरित नगरास मावेत चालली पावली सकळ शिवपदी जेथे नाही आदी व्याधी शुद्धा तृषा विरहित त्रिशुद्धी भेद बुद्धी कैची तेथे नाही काम क्रोध दोध दोख मद मत्सर नाही निशंक जेतेची गोड उदक अमृताहुनी कोटी गुणे जेते सुरतरुचे वने अपारे सुरंबीचे बहुत खिल्लारे चिंतामणीचे धावला गारे भक्ताकारणे निर्मिले जेते उष्णता बोलती शिवदास
ते ते प्राप्त होय तयास शिवपद सर्वदा विनाश महांदा ते पावली हे कथा प्रमसुरस प्राशर सांगे वज्रशनास म्हणे कुमार दोघे निशेष कुकट मरकट पूर्वीचे कंठी रुद्राक्षे धारण भाडी भोवती चर्चून त्याच पूर्व पुण्य करून सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्षणी डोळस शिव वजनी लेवितील बहुतास उद्धरती तुम्हा ते आम्हा ते सहित वज्रशन गुरुशी घाली लोटांगण म्हणे इतकेन मी धन्य सुपुत्र उद्री जन्मले भद्रशन बोलत पुढती हे राज्य किती वर्ष करीती आयुष्य प्राण किती सांगा यथार्थ गुरुवर्या बहुत करिता नवस एवढाच पुत्र अम्मास परंप्रे कर राजस प्राणाहून आवडे बहु तुमच्या आगमाने करून स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्राण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी म्हणे मी सत्य वचन बोलत बोले न देख परी तुम्हाशी एकता वाटेल दुःख हे सभा सकळी दुःख वर्णावी पडेल पै प्रतय सदस्य बोलावे वचन ना तरी अंगास येते मूर्खपण तुम्हा वाटेल विषाहून विशेष कठीण ते गोष्टी भद्रशन म्हणे सत्य वचन बोलावयान करावा अनुमान तरी तुझ्या पुत्राशी 12 वर्षे पूर्ण झाली असती जानपा आजपासून 7व्या दिवशी मृत्यू पावेल या समयासी राव एकता धरणीशी मूर्छा येऊनी पडियला आम्हा ते सैस्त्या स्थानी दुकाग्नीत गेले आहळुनी अंतपुरी सकळ कामिनी आकांत करीती आक्रोशे करोनी अहंकार अंशे स्थळ पिटी नरपवर मग रायाशी प्राशर सावध करोनी गोष्ट सांगे नरपश्रेष्ठान सोडी धीर एक एक सांगतो विचार जय पंचभूती नव्हती समग्र शेषी मित्र नव्हते ते नवता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार ते झाले सुप्राण जागर अहम ब्रह्मा म्हणून या ते दोन्ही माया सत्य ते तोनिया झाले महत्व मग त्रिविध अहंकार होत शिवच करोनिया सत्वशे निर्मिला प्रीत वसन रजसे सृष्टी करता द्रुहीन तमाशे रुद्र परिपूर्ण सर्ग सिद्धांत करविता विधी समने सृष्टी रंचे पूर्ण येरू म्हणे मज नाही ज्ञान मग शिवे तया लागून 4 वेद उपदेशिले 4 वेदांचा सार पूर्ण तो हा रुद्राध्याय प्रम पावन त्याहुनी विशेष गुहे ज्ञान गुणेंद्रिणी अशेना बहुत करी हा जतन त्याहुनी आणि कठोर नाही साधन हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वयं बोले जय रुद्राध्याय किती पडती त्यांच्या दर्शने जीव उदरती मग कमलाध्याय एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्रा मग संप्रदाय ऋषी पासून भूतळी आला ध्याय जाण थोर जप तप ज्ञान त्याहुनी अन्य नशेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्यांच्या दर्शने तीर्थ पावन स्वर्गीची देव दर्शन त्यांचे घेऊ इच्छिती जप तप शिवार्चन याहुनी थोर नाही जाण रुद्रमय मागाध पूर्ण किती म्हणून वर्णावा रुद्रमय वाढला फार होस पडिले भानुपुत्र नगर पास सोडून आये किंकर रीते हिंडो लागले मग मे उदे लागे पुसून अभिकृत्या निर्मिले दारुण तेने कुतर्कवादी भेदू लक्षुण त्यांच्या हृदयी संचारली त्याशी मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवदेश तेने ते जाऊन येम पुरीस मानरकी पडिले सदा हेम सांगे दूता प्रती शिवदेशी जे पापमती
ते अल्पविषयी होती नाना रीती जाचणे करा शिव थोर विष्णू लान हरी विशेष हर गौन येशे म्हणती जे तया लागून आणूनी नरकी घालावे रुद्राध्याय नावडे जासी कुंभिका पाकी घालावे त्यासी रुद्रानुष्ठाने आयुष्यासी वधी होय निर्धारे या करिता भाद्रशना उदारी आईत रुद्रावर्तने करी शिवावरी अभिषेक धार धरी मृत्यू होय सात आत्वा शतगट स्थापून दिव्य वृक्षाचे पल्लव आणून रुद्रे उदकाभिमंत्रुन अभिषिंचन पुत्रा करी नित्य 10 सहस्रावर्तने पूर्ण क्षणी पाळा करी सप्तदीन राय धृगे दृढ चरण सदत होनी बोलत सकळ ऋषी रत्न मंडित पदक स्वामी त्यात मुख्य नायक मृत्यू भय शोक गुरु रक्षी त्यापासूनी तरी त्वा करावे पूर्ण तुझ सवे जे आहेत ब्राह्मण आणि सांगसी ते बोलावून आताची आणि तो आरंभी मग सहस्रयुक्त बोलावून ज्यांची रुद्राष्टाने भक्ती पूर्ण ज्ञानयुक्त पडून गुरुपासून जे आले प्रधाराणी प्रधान जास वामनवनीच पूर्ण विरक्त सुशील गेल्या प्राण द्रष्टपती ग्रहण गे देती जे शापानुप्रा समार्थे चालून देती मित्र रथ किंवा साक्षांत उमानात पुढे आणून युवा करीती ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसविला व्यासपिता घेऊन सहस्र घट मांडून अभिमंत्रुनी स्थापिले स्वधरणीचे सरील भरले पूर्ण त्यात आम्रपल्लव घालून रुद्रघोष गर्जनेले ब्राह्मणानुष्ठान दिव्य मांडिले शास्त्र संख्या झाले दिवस 7व्या दिवशी मध्यान्याला आणला चंडास मृत्यू समय येता धरणीस बाळ मूर्छित पडियेला एक अमूर्त निचेष्टित चलनवन राहिले समस्त प्रमघागुला नृपनाथ गुरुदेत नाविंकारा रुद्रोदोक शिंपून सावध गेला राजनंदन त्याशी पुसती व्रतमान व्रतले त्याची सांगत एक काळ पुरुष भयानक थोर ऊर्ध्वदंडा कंपाळी शेंदूर विक्राळ दाडा भयंकर नेत्र खंडिगरा सारिखे मज घेऊन जात असता चौघे पुरुष धावणी आले तत्वता पंचवदंत भुजा त्यांची समेता कमलवाणी दुजी नशे ते जे जैसे गवस्ती दिगंतम सरिती भस्म अंगी व्याघ्रांबर देस्ती दस्ती अविदे ते महाराज येऊन मज सोडविले तोडोनी बंधन त्या काळ पुरुषाशी धरून करीती ताडण गेले ते ऐसे पुत्रमुखीचे कथा उत्तर भद्रशन करी जय जयकार ब्राह्मणाशी घाली नमस्कार आनंदाश्रू नेत्री आले अंगी रोमांच दाटले विप्रचरणी गडबडा लोळे शिवनाम गर्जत तया वेळे देव सुमने वृक्षती अनेक वाद्यांचा गजर डंका गर्जद्यात थोर मुकद्व्याचा मासुस्वर मृदंग वादे गर्जती अनेक वाद्यांचा गजर शिवरीला गाती अपार श्रंगे भृंगे काळ थोर सनाया पार वाजती चंद्र नाना धडकती फेरी नादरमाय नामंतरी असोभद्रशने आवरी युक्त ओम करीतसे षोडशान्ने शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत आमूलिक वस्तू अद्भुत आणून आपली ब्राह्मणाशी दक्षिणेला गे भांडारे मुक्त केले राजेंद्रे मने आवडे तितके बराय कसरे मागे पुढे पाहू नका श्रवयाच गेले तृप्त पुरेपुरेची एकली मात धनवार झाला बहुत म्हणून सांडिती टाई टाई ब्राह्मण देती मंत्राक्षेता विजय कल्याण हो तुझ्या सुता ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत व्रतले वसंतेत का सुगंधोनी की काशी शस्त्रावरी सोदुर्णी की शोत्पाले मृडानी रमण लिंगरची जे की निवरदास सापडे चिंतामणी की चिंता पुढे सिद्धी दे दावणी तैसा कमलोदनंदन ते क्षणी नारद मुनी पातला वाल्मिकी सजावती नंदन अवतानवादी काय हृदय रत्न हे शिसे ज्यांचे त्रिभुवन गान वंदे जय का सर्वाते
जो चतुष्षष्टी कला प्रवीण निर्मळ ज्यासी चतुर्दशी विद्या कृतळामळ त्यांचे स्वरूप आता केवळ नारायण दुसरा की हे कमलबाण मोडोनी पुनःसृष्टी करणार मागुतेनी अन्याय विलेखिता नयनी दंडे ताडिले शक्राधिका तो नारद दे कुण्या ते क्षणी कुंडातुनी मूर्तिमंत निघ्यांनी दक्षिणांनी प्रपंचानी उभे टाकिले दे कथा प्रसारादी सकळ ब्राह्मण प्रधाना सहित भद्रशन धावणी धरिती चरण ब्रह्मानंदे उंच बळले दिवे गंध दिवे सुमनी षोडोपचारी पूजिला नारद मुनी राहू बाटा केकर जोडोनी म्हणे स्वामी आते प्रिय द्रष्टा तू त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही दे केले सांग पूर्व नारद म्हणे मार्गी येता शिव दूत चौघे दे केले तो पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिव वीरभद्र मुखे पाठविला मज देखता मृत्यूस पुसू लागला शिव सुत का ते तू कोणाच्या आज्ञे करून आणि तो तास भाद्रशन नंदन त्याच 10 सहस्र वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चय तो सार्वभौम वैल तत्वता रुद्रम मातुष ठाऊक असता शिवरा दावलंगुनी तत्वता कैसा आणि तो ताशी मग चित्रगुप्ता सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तो 12 वर्षी मृत्यू चिन्ह गंडांतर तोरत होते ते महत्व पुण्य निरसुने सहज 10 सहस्र वर्षे करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वप्नादे कष्टी बहु मग उभा टाकून करतांत करजोडे स्तवन करीत हे अपनाद विंगमात अपराध न करता घडला येशे नारदे सांगता ते क्षणी राय पार गालिती लोळणी आणि सहस्र रुद्र करुणी महोत्सव करीत असे शस्रुद्र करिता निशेष शतायुषोय तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याच देई तो येतेची झाला मुक्त त्यांच्या तीर्थधारिती बहुत असो यावरी ब्रह्मसूत अंतर्धन पावला आनंदमय शक्ती नंदन राय शतपद्य धन देऊन तो लागू संपूर्ण ऋषी सहित जाता झाला हे भद्रशनाख्यान जे प्रती त्याशी होया विषय संतती त्याशी कान बांधे अंती मंदोनी नेती शिवपदा दशशतक बिलादान एकदा प्रतागडे पुण्य केले अशा भक्षण सुरारपान ब्रह्मात्या एव महापाप परत तत्वता भस्मोती श्रावण करिता हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होती यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्याहीन लोकास अनुष्ठानेची निर्धारे मग तोरा भद्रशन सुधर्मपुत्रास राज्य देऊन युवराज तारका लागून देता झाला ते काळी मग प्रधानास मावेत राव जाना जाता झाला तपोवना शिवानुष्ठाना रुद्र ध्याना महारुद्र तोसविला विमानी वैश्वनी त्वरित राव प्रधान नेले मिरवित विधिलोकी वैकुंठी वास बहुत स्वच्छ करून राहिले शेवटी शिवपदाशी पाहून राहिले शिवरूप होऊन हा 11वा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्राचे हा अध्याय करिता श्रावण एकादश रुद्र समाधान की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फल देणार मृत्युजय जप रुद्राष्टान त्यासन वादे ग्रह पीडा विघ्न पिशाच वादा रोग दारुण नवानीची स्वार्थाई येथे जो मानिल विश्वास तो अल्पायुषी होय तामास हे निंदितो चांडाळ निशेष त्यांचा विंटाळ न व्हावा त्यास प्रसूनी वांज झाली माता त्यांची संगती न धरावी तत्वता त्याशी संभाषण करिता महापातक जाणीजे ते आपल्या ग्रास न आणावे आपण त्याच्या सदनास न जावे ते त्या जावे जीवे भावे जेवी सुशील संकग्रह तो प्रत्यक्ष बक्षितो विष जे मूर्ख वैसती त्यांच्या पंक्तीस त्याशी मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असे ना आस स्वभावे निश्चित अखंड पावे शिवना अमृत हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयाशी नित्य रुद्र केल्यांचे पुण्य त्यांच्या घरी अनुदीन ब्रह्मानंद प्रगटेल अपूर्ण हृदयाब्ज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद जो जगदानंद मुळकंद अभंग नविते कालंत्रेनी श्रीलामृत ग्रंथ प्रचंड सुकंद प्राण ब्रह्मोत्तर खंड परिषद सज्जन अखंड एकादशाध्याय गोड हा